तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मालेगाव भागामधील डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पीडित कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय। उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। भाऊ काय म्हणाल, काय आरोपी अटक आहे, त्याला तो पोलीस कोठडीत आहे। आता तुमची काय प्रमुख मागणी? आरोपी अटक आहे, पोलीस कोठडीत आहे, परंतु तात्काळ या ठिकाणी फाशी झाली पाहिजे। कारण आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कोपर्डीचं प्रकरण बघितलं असेल, श्रद्धाताईचं, त्यानंतर या ठिकाणी साताऱ्यामध्ये आत्ताच्या ठिकाणी आर्याची घटना बघितली असेल। आतापर्यंत त्यांना फाशी देखील म्हणजे झाली, परंतु तिची अंमलबजावणी देखील झाली नाही। तेच प्रकार या ठिकाणी आमच्या यज्ञताईचं होणार आहे का? म्हणून कुठेतरी या ठिकाणी कायमस्वरूपी जरब बसावा, म्हणून 30 दिवसाच्या आत या ठिकाणी त्यांना आम्हाला फाशी दिली गेली पाहिजे। आणि यज्ञ या नावाचा या ठिकाणी यज्ञशक्ती नावाचा एक कायदा केला पाहिजे की कुठलाही अशी जर घटना झाली तर तात्काळ त्या आरोपीला या ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे। आणि तेव्हाच या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि तेव्हाच या अशा घटना थांबणार आहे। अन्यथा अशाच घटना चालू राहणार। आपण फक्त मेणबत्त्या काढून या ठिकाणी कॅन्डल मार्च काढणार आहे, आंदोलन उपोषण करणार आहे, यांना काही होणार नाही। तात्काळ कायदा करणं हे गरजेचं आहे, हे सरकारने त्यांनी तात्काळ करावं यासाठी हे उपोषण आहे। आणि हे उपोषण जोपर्यंत यज्ञबाळाला न्याय मिळणार नाही, तात्काळ त्याला फाशी होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आंदोलक उपोषण करते या ठिकाणी थांबणार नाही। आमची हीच मागणी आहे की यज्ञबाळासोबत जे झालंय, जे कृत्य झालंय, तर तुम्ही फक्त आश्वासन नको, तर आम्हाला न्याय हवा। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहणार। त्यासाठी आमचे जीव गेले तरी चालले, कारण यज्ञबाळाचा तर जीव ऑलरेडी सरकारने घेतलाच आहे। आणखी सरकारला किती जणांचा जीव घ्यायचा आहे हे सरकार ठरवणार। आपण बघितलं काल परवाचीच एक उपमुख्यमंत्री साहेब एका सभेसाठी पळत होते। त्यांनी त्यांच्या सभा घेण्यापेक्षा त्यांनी लाडकी बहीण एकीकडे दाखवतात, त्याच लाडक्या बहिणींच्या छोट्या छोट्या चिमुकलींवर असे अत्याचार होत आहेत। मग त्यांनी तितकी तळमळ तिथे सभेला दाखवली, त्याच्यापेक्षा डोंगराळ्यात येऊन ती तळमळ दाखवली असती। आणि त्या नराधमाला कायद्यात बदल करून आम्ही कायदा हातात घेत नाही, कायद्यात तुमची कुठेतरी तरतूद आहे, पण नुसतं या सगळ्या प्रकरणात या आरोपींना माहिती आहे की कुठेतरी खालच्या कोर्टात वरच्या कोर्टात तारीखवर तारीख चालते आणि आपण कुठेतरी मजेशीर जेलमध्ये बसलेलो आहोत। एकमुखी मागणी केली जाते की नराधमाला तातडीने फाशी देण्यात यावी। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, डोंगराळे, मालेगाव।